वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य सरकारच्या सारथी कार्यक्रमाच्या निमित्तानं आज भाजपातील वाद समोर आला। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात भर व्यासपीठावर मान अपमान नाट्य रंगले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित असताना खासदार मेधा कुलकर्णी यांना जातीवरून डिवचण्यात आलं। मराठ्यांचा कार्यक्रम असताना तुम्ही पहिल्या रांगेत बसणं शोभत नाही असं भाजप आमदार अभिमन्यू पवार म्हणाल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला। छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनी सारथी संस्थेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विविध पक्षाचे आमदार खासदार उपस्थित होते। याच कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला। त्यानंतर मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांनी न्यूज 18 लोकमतवर आपली बाजू मांडली। मात्र या दरम्यान खासदार मेधा कुलकर्णी यांनी झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला। मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमाला गालबोट लावलं। घडलेल्या प्रकारावरून मी कोणासोबतही न बोलता सभागृहातून निघून गेली। मी यावेळी कोणतेही भाष्य करणार नसल्याचं माध्यमांना सांगितलं, पण एकाही माध्यमांना एकही प्रतिक्रिया दिली नसल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलंय। मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवारांना म्हटलं की मी तुमचा आधी आमदार झालीय, पक्षासाठी आम्ही झटलोय, तुम्ही अजून फडणवीसांचे ओएसडी समजताय का? अजूनही तुम्ही सगळं मॉनिटर करत आहात असं सवाल केला। तुम्ही स्वतःला सुपर सीएम समजता का? तुम्ही बॉस समजता का? असा सवाल अभिमन्यू पवार यांनी केला। समाजातील मुलांचं भलं करायचं आहे, माझा वाद जागेवरून नाही। तुम्ही म्हणालात मराठा समाजाचा कार्यक्रम तुमच्यामुळे वाद होईल असं वक्तव्य तुम्ही केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।